अरिहंत सुपरमार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव। आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। संपर्क क्रमांक 9096 88 98 98। नमस्ते सर्वांना, जय शिवराय। खऱ्या अर्थानं आज जो निवडणूक आयोगाचा जो निकाल लागलाय, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो अनेक वर्षापासून साहेबांनी महाराष्ट्रात घडवला, वाढवला, रुजवला, साहेबांचा आज पक्ष गेलं, चिन्ह गेलं आणि खरं तर काही जणांना आज आसुरी आनंद पण झालाय। खरं तर माझं सांगणं कार्यकर्त्यांना आहे किंवा जे पवार साहेबांना मानतात, पवार साहेबांवर प्रेम करतात, कुणी काळजी करण्याचं कारण नाही। आपला 84 वर्षाचा योद्धा खमका आहे, त्याच्यामुळे कुणी काळजी करू नका। आज जरी पक्ष गेला असेल, चिन्ह गेला असेल, परंतु कार्यकर्त्यासाठी आमचं पक्ष आणि आमचं चिन्ह एकच, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब। खरं तर आपण पाहतो की लोकशाही ही खरं तर लोकशाहीची हत्या केल्यासारखी, लोकशाहीचा गळा घोटलाय आणि आपण आज पाहतो की मागच्या वर्षी जशी शिवसेनेवर परिस्थिती आली होती, तशीच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जी परिस्थिती आली। परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा रडणारा नाहीये, हा लढणारा कार्यकर्ता आहे। त्याच्यामुळं सध्या सगळ्यांनी कुणी हताश न होता, कुणाला वाईट वाटून न घेता आपल्याला लढायला सज्ज व्हायचे। पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थानं आपला जुन्नर तालुका नेहमीच पवार साहेबांवर प्रेम करत आलाय। इथून पुढे पण निश्चितपणे साहेबांवरच प्रेम करत राहील आणि तुम्ही सगळेजण पाहाल की येणारी निवडणूक असो किंवा काही असो, निश्चितपणे जुन्नर तालुक्यात महाराष्ट्र संपूर्ण पवार साहेबांच्या पाठीमागं भक्कमपणानं उभं राहील। आज खरं तर ह्या गोष्टीचं वाईट वाटतं की पवार साहेबांनी जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो स्थापन केला आणि निवडणूक आयोगात ह्या सगळ्या मंडळींनी खरं तर साहेबांनी संघर्ष करायचा, साहेबांनी सगळ्या महाराष्ट्रभर फिरायचा आणि यांनी मंत्रिपदं घ्यायची आणि हेच आज मंत्री हे जे स्वतःच्या अडचणीमुळे जे तिकडे गेलेत, आज यांनीच निवडणूक आयोगाकडे दाखल केलं होतं की पवार साहेब पक्षाचे सदस्यच नाही। म्हणजे इतकी वाईट गोष्ट, एवढी मोठी शोकांतिका की ज्या साहेबांनी आपला पक्ष उभा केला, साहेबांनी खऱ्या अर्थानं पक्षाचे साहेब, संस्थापक, अध्यक्ष, सगळ्याच गोष्टी आणि साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वसामान्य जनतेपर्यंत, सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवला। आम्हाला एकच चेहरा माहिती, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आज पवार साहेबच त्या पक्षाचे सदस्य नाहीत। निवडणूक आयोग जर हे मान्य करत असेल तर खऱ्या अर्थानं आपण पाहतो की हुकुमशाहीकडे वाटचाल आहे। मी खऱ्या अर्थानं या हुकुमशाहीचा जाहीर निषेध करतो, परंतु कार्यकर्त्यांना खरं तर हेच सांगणं आहे की आदरणीय पवार साहेब या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर खऱ्या अर्थानं संघर्ष करतात। आपले साहेब आहेत ना, कुणी काळजी करायचं कारण नाही। आज जरी पक्ष गेला असेल, चिन्ह गेला असेल, परंतु आपले साहेब आहेत, साहेब लढायला सज्ज आहे, जनता लढायला सज्ज आहे। कार्यकर्त्यांनी हताश होऊ नका, कुणी वाईट वाटून घेऊ नका आणि निश्चितपणे कुणाला जर कुठं जर अडचण असेल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला हक्काने सांगत जा। खरं तर आज या गोष्टीचं फार वाईट वाटतं की आम्ही ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खऱ्या अर्थानं काम केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करत असताना खऱ्या अर्थानं ज्या पवार साहेबांकडे आम्ही सगळ्यांनी पाहिलं, आपण सगळ्यांनी पाहिलं, आज पवार साहेबांवर ही जी वेळ आली, शिवसेनेवर जी वेळ आली मागच्या वर्षी, आदरणीय बाळासाहेब ठाकरे खऱ्या अर्थानं जर असते ना तर शिवसैनिकांनी हा संपूर्ण महाराष्ट्राचं काय करून ठेवलं असतं हे जास्त सांगायची गरज नाही। आणि आज आपल्या साहेबांवर वेळ आली, त्याच्यामुळे साहेबांनी साहेब जर संघर्ष करत असेल तर कार्यकर्त्याला 100% कार्यकर्त्यांनी पण त्या संघर्षात उभं राहिलं पाहिजे, ह्या मताचे आम्ही आहोत। निश्चितपणे पवार साहेब असं व्यक्तिमत्व आहे, खऱ्या अर्थानं ते इतिहास घडवणारं व्यक्तिमत्व आहे। त्याच्यामुळे जास्त सांगायची, माझ्यासारख्या तरी लहान कार्यकर्त्यांनी जास्त सांगण्याची गरज नाही। आणि जे आज विकास कामाच्या नावाखाली खऱ्या अर्थानं म्हणतात की आम्ही इकडे गेलो, आम्ही तिकडे गेलो, मग आजपर्यंत 50 वर्षात साहेबांनी या महाराष्ट्राचा विकासच केला नाही का? आजपर्यंत पवार साहेबांनी आपल्या जुन्नर तालुक्याचा कायापालट केलाच नाही का? आणि आजच कुठेतरी विकासाची सगळ्यांना पुनरावृत्ती येते। आणि मी मागाशी जसं सांगितलं की साहेबांनी नेहमी संघर्ष केला आणि साहेबांनी या मंडळींना काय मंत्रिपदात ठेवलं। साहेबांनी संघर्ष करायचा, सत्ता यांनी भोगायची आणि खऱ्या अर्थाने जनतेला माहिती, जनता फार सुज्ञ हो, सगळ्यांना माहिती आहे की यांना काय कोण कशामुळे गेले, सगळ्यात सर्वसामान्य जनतेला माहिती आहे। प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, प्रत्येकाच्या घरात टीव्ही आहे, सर्वसामान्य आमच्या बाईला भगिनी पण सांगतात की ही मंडळी कशामुळे गेली। आणि आज खऱ्या अर्थानं पवार साहेबांचं वय, खरं तर वय जर पाहता तर पवार साहेबांना आज एका वयोवृद्ध माणसाला खऱ्या अर्थानं काठीचा आधार देण्याची गरज होती। तीच काठी तुम्ही त्यांच्या पाठाड्यात टाकताय, त्याच्यामुळे हे फार चुकीचं आणि वाईट वाटतंय। हे जे खरं तर साहेबांच्या ह्या वयात
जे पाठीत त्यांच्या काठी घालायला निघालेत ना, त्याच्यामुळं जनता जे काय उत्तर द्यायचंय त्या काठीचं काय उत्तर द्यायचं ना ती जनताच देईल. आणि आपली जुन्नर तालुक्यातील असो किंवा महाराष्ट्रातील असो, जनता 100% सुज्ञ आहे. त्याच्यामुळं सुज्ञ माणसं, सुज्ञ जनता नक्कीच या गोष्टीचा विचार करेल. नेते मंडळी जरी पवार साहेबांना एकटं पाडलं असेल, परंतु ही जनता साहेबांना एकटं पाडून देणार नाही, कार्यकर्ता एकटा पाडून देणार नाही. त्याच्यामुळे कोणी काळजी करायचं कारण नाही, कोणी हताश होऊ नका. खऱ्या अर्थानं साहेब निश्चितपणे, खरं तर पवार साहेब, आदरणीय साहेब आपले आहेत, काळजी करू नका. पवार साहेब निश्चितपणे हा इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.